नमस्कार, मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। सध्या मी प्रभाग क्रमांक 8च्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे चौघे उमेदवार आहेत यांच्या समोर आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये आज मोठी पदयात्रा निघालेली आहे। आज विशेष म्हणजे अजित पवार गटासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे हे देखील पदयात्रेमध्ये आहेत। तर आपण सर्वांना विचारूयात की कशा पद्धतीने पदयात्रा करणार आहेत आणि काय काय मुद्दे घेऊन आणि पुढे जाणार आहेत। तर साहेब नमस्कार, आपण आज लास्टचा दिवस आहे प्रचारचा, आपण जोरात पदयात्रा काढलेली आहे, काय सांगा? आम्ही प्रभागाचे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आम्ही सर्व धर्म समभावाला मानणारे लोक आहेत। तर आमच्या पॅनल मध्ये एक फॉर्म इनव्हॅलिड झालता, तर आम्ही आमच्या पॅनल मध्ये प्रस्कृत म्हणून मनसेची आमची इबारत आहे यांना आमच्या पॅनल मध्ये ऍड केलेला आहे। आमच्या चौघांचा अनुक्रमांक नंबर 3 आहे। तर 3 घड्याळ 1 इंजन असा आमचा पॅनल आहे। आम्ही प्रभागाचे सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण आम्हाला मतदान करा। आपण सर्व गोरगरिबांचे युवकांचे काही प्रश्न असेल ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करीन। कशा पद्धतीचा रूट असणार आहे? आज शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीने पदयात्रा? आपला अकबर काशी मस्जिदतून जोड बसवना चौक, भारतीय चौक, बारेमाम चौक, बिजापूर वेस, माणिक चौक, परत मधला मारुती रिटर्न तसंच पद्धतीने आम्ही परत येणार। म्हणजे पूर्ण प्रभाग क्रमांक 8 तुम्ही फिरणार? हो, प्रभाग क्रमांक 8 फिरणार। आणखीन साहेब काय सांगाल? आजचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचार जोमाने सुरू आहे। आज का प्रचार का लास्ट दिन है, आखिरी दिन है। सब मिलजुल कर अभी हमारे ताई भी मिले, हमको हमारा पैनल मजबूत हुआ है। सब हम जनता को एक आह्वान करते हैं कि सब जन मिलकर हमारा एकजुट होकर 15 तारीख के दिन सब जन घर में से निकल कर मतदान करिए। घड़ियाल का एक 3 चिन्ह है और एक इंजन का चिन्ह है। हमको उम्मीद है हमारा प्रभाग हमको साथ देगा, इसकी उम्मीद करते हैं हम। और इतना बोलकर ताई, आपण देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जॉईन झालेला आहात, आज पदयात्रेमध्ये देखील आपण आहात, काय सांगा? काय आम्हाला महाविकास आघाडीचे आम्हाला म्हणजे एकदम वेगळं केलं। आम्हाला महाविकास आघाडीचं आहे म्हणून आम्हाला आज घेतले होते, आम्हाला वेग केले म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे अजितदादाच्या ह्यांच्या गटामध्ये आपल्याला तिकीट आणि एबी फॉर्म दिलेला आहे, परंतु आपलं असं सांगणं की म्हणजे आम्हाला आघाडीमध्ये आहे म्हणून नाही घेता। हो, म्हणजे दुसरा प्रचार। तर आपण आता अजित पवार गटासोबत आहात, तर काय सांगाल लोकांना? काय म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे, पदयात्रा देखील जोमाने सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील चांगल्या पद्धतीने आणि मनसेचे पण कार्यकर्ते काय सगळ्यांना हे विनंती की आम्ही 4 उमेदवार आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे, मी मनसेची आहे। सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला 4 मतांनी आम्हाला निवडून द्यावे, या सगळ्यांना विनंती करते। आणखीन आपण काय सांगाल? आज पदयात्रा सुरू होणार आहे, आणखीन शेवटचा दिवस आहे प्रचार। आज शेवटचा दिवस आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या पदयात्रेचा। आज या ठिकाणी धर्मनिरपेक्षता आणि धर्म ऐक्यता चा संगम आज या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि हे जनसागर बघून आम्हाला अशी खात्री वाटते प्रभाग 8
च्या जनतेचे प्रथम क्रमांकाचे मत आहे ते या राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी मनसेचे आमचे ताई सुषमा हिबारे यांना मिळणार आहे। आणि राम रहीमचा संगम अकबर काशीम मशीद समोरून आज निघाला आणि रेल्वे इंजिन मध्ये बसून तिन्ही घड्याल आणि एक ते इंजन 3 नंबरच्या अनुक्रमांकावर आहेत ते वेळेवर कॉर्पोरेशन मध्ये येणाऱ्या 16 तारखेला पोहोचतील अशी आशा अशी अपेक्षा करतो। ओके, तर आपण बघू शकता आज प्रचार सुरू झालेला आहे। तीन अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, एक मनसेचे आहेत, तर आज पदयात्रा सुरू झालेली आहे। इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख, जय हिंद।